नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूबच्या मेड सिम्पलच्या प्लॅटफॉर्मवर। आजचा जो व्हिडिओ आहे, आपण ज्या काय बॅचेस चालू केल्या आहेत त्याच्याविषयीची थोडीशी माहिती आपण इथे घेणार आहोत। तर आपण ज्या नवीन बॅचेस चालू केल्या आहेत सुरुवातीला त्याच्याविषयी माहिती सांगतो की सुधाकर सर जे आहेत ते स्वतः सगळ्यांनी जसं रिक्वेस्ट केलं होतं की सर नोट्स द्या किंवा काहीतरी शिकवा, तर मग सरांना रिक्वेस्ट करून करून शेवटी फायनल असं झालं की एक बॅच आपण चालू करूयात। तर मध्ये सरांचं असं म्हणणं होतं की आपण फ्रीमध्ये देऊ वगैरे, तर मग मी बरेचसे रिव्ह्यू घेतले। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर फ्रीमध्ये घेतलं तर तेवढा एक सिन्सिअरिटी राहत नाही, डिसिप्लिन राहत नाही। आणि ती पण एक गोष्ट आहे, मी सुधाकर सरांना स्पष्ट म्हटलं, सर तुम्ही जर फ्रीमध्ये काही गेलं तर तुम्हाला उद्या कचऱ्यातच टाकणार आहेत, काही व्हॅल्यू देणार नाही आहेत। त्यामुळे काहीतरी आपण नॉर्मल फॉर्मॅलिटी म्हणून काहीतरी फीस ठेवूया। तर त्या निमित्तानं आपण मग एक प्रॉपर बॅच लॉन्च केली आणि एक सिस्टम, एक शेड्यूल, त्यानुसार आपण ती बॅच कंप्लीट करणार आहे। तर ही जी येणारी बॅच आहे सुधाकर सरांची, तर तिला आपण जी रॅपिड रिव्हिजन कंटेंट बॅच, म्हणजे सर ॲक्च्युअलमध्ये त्यात शिकवणार आहेत आणि ही कम्प्लिटली PYQ बेस्ड असणार आहे। PYQ बेस्ड म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे काय आहेत MPSCनं आत्तापर्यंत विचारलेले 2012 ते 2022 मेन्सचे जेवढे काही प्रश्न आहेत, तर ते टॉपिक वाईज सर थोडंसं ॲनालिसिस करतील आणि मग त्या टॉपिकवर शिकवतील। जसं की एक प्रशासकीय कायदा नावाचा आपला टॉपिक आहे पेपर 2 पार्ट 2 मध्ये। मग सुरुवातीला सर काय करतील की त्यावर 2012 ते 22 आलेले प्रश्न थोडेसे डिस्कस करतील, त्याचं ॲनालिसिस करतील आणि मग त्या अनुषंगानं पुढचं जे कंटेंट आहे की येणारी 23ची जी मेन्स आहे किंवा येणारी 24ची जी मेन्स आहे, तर त्यासाठी कशा पद्धतीनं प्रश्न विचारला जाऊ शकतो, कंटेंटचा कुठला भाग महत्त्वाचा आहे, तर ते एक ब्रीफली शिकवण्याचा प्रयत्न करतील, राईट। तर ही असणार सुधाकर सरांची बॅच। तर सुधाकर सर 3 विषयाचे 3 पार्टमध्ये घेणार आहेत। म्हणजे पहिला पार्ट जो असणार आहे, पहिली बॅच, तर ती असणार आहे ॲग्रिकल्चरची बॅच। आता ॲग्रिकल्चरचा पार्ट 2 पेपरमध्ये, बरोबर आहे, एक आहे GS 1 मध्ये की जो आहे आपला ॲग्री जिओग्राफी, सॉईल अँड वॉटर मॅनेजमेंट, तो सर स्वतः घेणार आहेत। पण ॲग्रो इकॉनॉमीचा GS 4 मधला जो भाग आहे तो मी स्वतः घेणार आहे, राईट। फक्त माझा असा विचार आहे की PYQ ॲनालिसिस न करता जस्ट ब्रीफली फक्त सांगावं की कुठल्या कुठल्या एरियाजवर PYQ आलेत आणि मग कंटेंट घ्यावं। पण सुधाकर सरांनी प्रॉपर म्हणजे ते प्लॅन केले की सगळे PYQ बेस्टच सुधाकर सर घेणार आहेत। माझी जी बॅच असेल किंवा मी जो पार्ट घेणार आहे त्याच्यामध्ये PYQचं ॲनालिसिस डिटेल होणार नाही, कारण आपल्या अप्रोच बॅचमध्ये आपण PYQ डिस्कस करत असतो, राईट। त्यामुळे मी स्वतःच्या बॅचमध्ये नाही घेणार, पण सुधाकर सर PYQ बेस्ड कंटेंट घेणार आहेत। त्यानंतर पुढचा जो विषय आहे पेपर 2 पार्ट 2। आता पेपर 2 पार्ट 2 विषयी तुम्ही बघितलं असेल, मार्केटमध्ये जे काय पुस्तकं अवेलेबल आहेत, काही पुस्तकं खूपच जास्त एक्स्ट्रा माहिती दिली आहे, काहींमध्ये कमी आहे, मग त्यातून परीक्षेत प्रश्न कमी येतात। तर सरांनी काय केलं की स्वतः अभ्यास करत असताना, म्हणजे सरांच्या एक मागच्या 4-5 मेन्समध्ये सरांना असं जाणवलं की यार आपला स्कोअर तेवढा ग्रो होत नाही, दरवेळेला क्लास 2 मिळते। मग सरांनी ज्या काही गोष्टीवर काम केलं किंवा ज्या काही कंटेंट पुस्तकाच्या बाहेर जाऊन जो काय स्वतः सर्च करून आणला, त्याला एक नोट्समध्ये कंपाईल केलेलं होतं स्वतःच्या अभ्यासासाठी। मग त्याच नोट्सचा एक बेस घेऊन सर आता ते शिकवणार आहेत। त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की एकदा सरांची बॅच केली किंवा त्या नोट्स तुम्ही रेफर केल्या, तर मला नाही वाटतं की तुम्हाला अजून कुठले 4 पुस्तकं बघायची गरज आहे। तुम्ही कम्प्लिटली त्या नोट्सवर रिलाय राहू शकता। जसं सरांना मार्क पडले त्या पद्धतीनं तुम्हालाही मार्क पडू शकतात त्या कंटेंटच्या बेसिसवर। बाकीच्या विषयी आपण डिटेल चर्चा करतच असतो की ॲप्रोचनं मार्क कसे वाढवायचे वगैरे, पण मला वाटतं की यू कॅन रिलाय कम्प्लिटली, यू कॅन ट्रस्ट दॅट नोट्स, राईट। तुम्हाला त्या सॅम्पल PDF चॅनलवर लगेच येतील आणि मला वाटतं आजच सरांचा एक डेमो व्हिडिओ पण येईल प्रशासकीय कायद्यावरचा। त्यामुळे तुम्हाला अंदाज येऊन जाईल की सर कसं शिकवतात किंवा सर काय पद्धतीनं शिकवणार आहेत, कारण 2-3 जणांचा रिक्वेस्ट होता की सरांविषयी आम्हाला माहिती नाही की सर कसं शिकवतात, त्यामुळे आपण तो डेमो व्हिडिओ पण देतोय, राईट। तर ती दुसरी बॅच असणार आहे पार्ट 2 पेपर 2, म्हणजे गव्हर्नन्सचा पार्ट। जसं कोर पॉलिटी जर सोडला आपण, तर उरलेला जो काय पार्ट आहे तो पार्ट सर सगळा स्वतः कव्हर करणार आहेत। त्यानंतर सुधाकर सरांची तिसरी जी बॅच असणार आहे ती असणार आहे GS 3 ची, ज्याच्यामध्ये HR आणि HRD कम्प्लीट पेपर GS 3 सर स्वतः सगळा घेणार आहेत। तर त्याच्यामध्ये पण तोच पॅटर्न असेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा ॲनालिसिस, त्याच्यानंतर तो टॉपिक आणि त्या टॉपिकचं बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत त्याचं डिस्कशन। आता 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत, शिकवण्याचा भाग कुठे HRDमध्ये जास्त नाही आहे, जिथं कन्सेप्ट येईल तिथं शिकवल्या जाईल, जिथं फॅक्च्युअल गोष्टी तिथं जास्त वेळ घालण्यात अर्थ नाही, कारण सगळ्यांना मेन्स द्यायची आहे, त्यामुळे तिथं थोडंसं स्पीडनी काम होऊन जाईल। त्यामुळे आपण रॅपिड रिव्हिजन नाव दिलेलं आहे। पण जिथं जिथं कन्सेप्टची गरज पडेल, जिथं जिथं गोष्ट एखादी एक्सप्लेन करायचा विषय येईल, तिथं 100% सर एक्सप्लेन करतील। आणि मला माहितीच होता, आता मी सरांकडून बऱ्याचशा गोष्टी शिकलो आहे, तर सरांच्या नाही जरी म्हटलं तरी ते आपोआप शिकवल्या जातच, राईट। आणि त्याच्यानंतर मग आता ज्या बॅचेस मी घेणार आहे कंटेंटच्या, कुठल्या रॅपिड रिव्हिजन कंटेंट बॅच, त्याच्यामध्ये मी घेतोय GS 4 ची बॅच, ज्याच्यामध्ये आपण इकॉनॉमी आणि सायन्स घेणार आहे। तर इकॉनॉमी जे शिकवणार आहे आपण, तर ते राज्यसेवा मुख्यसोबतच जी संयुक्त मुख्य परीक्षा आहे 2023-2024 किंवा येणारी पुढची,
त्यांनी काय केलं की राज्यसेवेच्या मेन्सचा इकॉनॉमीचा सिलेबस कट कॉपी पेस्ट केला आहे संयुक्त मुख्यसाठी. त्यामुळं ती बॅच संयुक्त मुख्यसाठी पण उपयोगी असेल आणि ती बॅच राज्यसेवा मुख्यसाठी पण उपयुक्त असणार आहे. आता त्याच्यानंतर ॲडिशनल भाग जो आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा तो पण आहे, तो फक्त राज्यसेवा मेन्स ओरिएंटेड असणार आहे. तो बाकीच्या इतर परीक्षेला त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे GS4ची जी कंप्लीट बॅच असणार आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमी प्लस सायन्स ते मी स्वतः घेणार आहे. त्याच्यामध्ये मी फक्त ब्रीफली एवढं सांगेल सुरुवातीला की कुठल्या टॉपिकवर काय काय प्रकारचे प्रश्न विचारलेत. तसंही सायन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर मागचे क्वेश्चन थोडे इरिलेव्हंटच होऊन जातात, कारण क्वेश्चनचं जे रँडमनेस आहे तो फार वाढतोय सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये. त्यामुळे आपण एक प्रयत्न करूयात की जास्तीत जास्त एरियाज कव्हर करता येतील आपल्याला. करंट ओरिएंटेड जे काही अपडेट्स असतील, बायोटेक्नॉलॉजी असेल, न्यूक्लिअर असेल किंवा इतर कुठलेही असतील, जसं मागच्या वेळेस 22ला त्यांनी काही प्रश्न करंट ओरिएंटेड विचारले, त्या अनुषंगानं आपल्याला तयारी करून तसं कंटेंट बनवता येईल. आणि आपला प्रयत्न असेल की मॅक्झिमम प्रश्न त्या सोर्समधून कव्हर व्हावेत, राईट. आणि उरलेल्यासाठी तर आपला अप्रोच आहेच आहे, त्यानुसार आपल्याला मॅक्झिमम प्रश्न सोडवता येतीलच, राईट, ते सायन्सचे. तर ती बॅच मी घेणार आहे GS4ची. आणि दुसरी आपली चालू घडामोडीची बॅच जी चालू आहे की जी सगळ्याच परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे. कंबाईनची मुख्य असेल किंवा कंबाईनची येणारी पुढची प्रिलिम्स, राज्यसेवेची येणारी पुढची प्रिलिम्स किंवा इतर MPSCच्या कुठल्याही परीक्षा ज्यामध्ये करंट अफेअर्स हा विषय आहे किंवा चालू घडामोडी हा विषय आहे. तर चालू घडामोडीमध्ये जो विषय आहे की बघा, बरेचसे प्रश्न आपल्याला GK टुडेमधून मिळतात. तर आपण GK टुडेचा पण बराचसा कंटेंट त्याच्यामध्ये घेतलेला आहे की जेणेकरून जे आपले रेग्युलर मार्केटमध्ये अवेलेबल सोर्सेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे काही MPSCमध्ये प्रश्न येतात ते पण कव्हर व्हावेत. आणि तुम्ही बघितलं असेल यूट्यूबवर वगैरे पण मी व्हिडिओ टाकले की आपण द हिंदूमधले बरेचसे गोष्टी कव्हर केल्या आहेत किंवा आपण गव्हर्नमेंटचे इंडिया बुक असेल किंवा बाकीचे जे विषय असतात त्या बऱ्याचशा कंटेंटचा आपण वापर केला आहे त्या करंट अफेअर्सच्या बॅचमध्ये. पण ती अगेन रॅपिड रिव्हिजन असणार आहे की जेणेकरून एक कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त इम्पॉर्टंट करंटला टच करता यावं. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी विद्यार्थ्यांकडून मला कळाली की मी म्हटलं की बाबा आपल्या बॅचमधून खूप जास्त प्रश्न येत नाहीत. एक कंबाईनला मला वाटतं 8-9 काहीतरी प्रश्न आले होते. तर तुम्ही म्हणता की सर खूप फायदा झाला, तर तो कसा? तर त्यांचं असं म्हणणं आहे की सर अभ्यास आम्ही सगळेच करतो करंट अफेअरचा, पण अभ्यासाला धार देण्याचं काम आहे ना त्या बॅचमधून होतं. आणि ते कदाचित असेल की आपण शिकवताना बराचसा ॲप्रोच पण डिस्कस करतो त्या बॅचमध्ये की अशा प्रकारचा प्रश्न काय विचारू शकतात, याची थोडीशी पार्श्वभूमी काय आहे किंवा अशा प्रकारचा प्रश्न आल्यावर उत्तर काय दिलं पाहिजे. आणि मला वाटतं त्याचा कुठंतरी फायदा राज्यसेवा करंट अफेअर्सचे जे काही क्वेश्चन होते मॅक्झिमम मुलांना 10+ मार्क आहेत ज्यांनी ॲप्रोचची बॅच केली आयदर किंवा ज्यांनी करंट अफेअर्सची बॅच केली. असं नाही की करंट अफेअर्समधून 10+ प्रश्न आले, असा प्रकार नाही आहे. पण जे काही एक तुमचा ॲप्रोच डेव्हलप होतो त्या करंट अफेअर्सच्या बॅचमध्ये त्याचा निश्चितच तुम्हाला करंट अफेअर्सचे प्रश्न सॉल्व्ह करताना फायदा होतो. आणि बरेच जण मग मेसेज करून सांगतो सर आम्ही ह्या लॉजिकनं ह्या अप्रोचनं हा सोडवला तो सोडवला असे बरोबर आले. मला वाटतं ती पण एक बॅच तुम्हाला. आणि फीस त्याची काही जास्त नाही आहे, 350 रुपये फीस आहे. ओल्ड स्टुडंटसाठी तर आपण 250 ठेवलेली होती. तर मला वाटतं त्याचाही तुम्ही एक विचार करू शकता. त्याच्यानंतर आता ह्या ज्या बॅचेस आहेत तर याच्यामध्ये सुधाकर सर जे घेणार आहेत, सुधाकर सरांविषयी थोडंसं ब्रीफली तुम्हाला सांगतो. बरेचसे नवीन लोक जे आहेत तर त्यांना कदाचित माहीत नसेल. सुधाकर सर आता सध्या 2021मधून CO क्लास 1 सिलेक्ट झालेले आहेत. 2021मध्ये CO क्लास 1. तर याच्या आधी त्यांना 2017मध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये AR ही पोस्ट मिळालेली होती. सध्या आता ते जॉईन आहेत. त्याच्या आधी सरांना नायब तहसीलदार मिळाली होती 2014मध्ये. सरांनी आम्ही सोबत UPSCच्या मेन्स पण दिलेल्या आहेत. आणि सर स्वतः अभ्यास करत होते एवढा दिवस. सर स्वतः प्रत्येक वेळेला म्हणजे रिझल्टच्या नंतर सुट्ट्या टाकून येणं, अभ्यास करणं. आणि सरांची जी काही जिद्द होती की बाबा मला माझ्या नावापुढं DC लागलं पाहिजे किंवा एक चांगलं आपल्याला काहीतरी पोस्ट मिळाली पाहिजे क्लास 1, त्यासाठी सर एवढ्या दिवसापासून मेहनत घेत होते. आणि मग ती मेहनत घेत असताना सरांना बरेचसे स्किल्स डेव्हलप झाले किंवा सरांना बऱ्याचशा गोष्टी कळल्या की बाबा कशानं मार्क वाढू शकतात. तर त्या सगळ्यांचा जो काय असेल तो समग्र असा एक स्वरूप या बॅचमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की त्यांचा जो अनुभव आहे किंवा कुठल्या एरियामध्ये काय केलं पाहिजे, कुठल्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की सरांचं पेपर 2 पार्ट 2मध्ये जे काही कायद्याचा भाग आहे, तर सरांनी नायब तहसीलदार म्हणून जॉब केलेला असेल तर MLRC ॲक्ट असेल आपला किंवा IT ॲक्ट खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये नेमकं कुठल्या प्रोव्हिजनवर फोकस केलं पाहिजे, कुठले प्रोव्हिजन कसे बघितले पाहिजे, काय प्रश्न एक्सपेक्टेड असू शकतो किंवा एक्झॅक्टली प्रोव्हिजन माहीत जरी नसेल तर एक त्याचा जो सेन्स डेव्हलप होतो आपला, तर त्याच्यानुसार उत्तर कसं शोधलं पाहिजे. मला असं वाटतं की सरांचा या ठिकाणी तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो पेपर 2 पार्ट 2मध्ये. आणि HRDमध्ये पण सरांनी स्वतः गव्हर्नमेंट आता सर्वंट असल्यामुळं थोडं महाराष्ट्र स्पेसिफिक ज्या काही स्कीम्स असतील, जसं MPSCचा एक फोकस असतो बघा, प्रिलिम्समध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या स्कीम जास्त दिसतात आणि मेन्समध्ये तुम्हाला महाराष्ट्र स्पेसिफिक स्कीम जास्त येतात. त्या स्कीममध्ये पण सरांचा तुम्हाला बराचसा फायदा होऊ शकतो, राईट. आणि त्याच्यानंतर सरांविषयी तर माहिती झाली. बाकी बऱ्याच लोकांना माझ्याविषयी माहिती असेल, नसेल तरी थोडक्यात सांगतो. मी डॉक्टर अजित दिगंबरराव काकडे,
माझं असिस्टंट कमांडंट UPSC मधून CRPFला सिलेक्शन झालं होतं 2015मध्ये, तर ते मी काही जॉईन केलेलं नाही आहे. आता मी सिव्हिल सर्व्हिसेसचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत, मी तेच प्रिपरेशन करत होतो. माझं एक 14 मार्कांनी सिलेक्शन राहिलं होतं. त्यावेळेस माझ्या मेंटर्सनी सांगितलं की तुम्ही ती जॉईन करण्यापेक्षा परत सिव्हिल सर्व्हिसेसच द्या. तसंही माझा प्रेफरन्स IPS होता, त्यामुळं मला असं वाटलं की अपेक्षा होती मिळेल, ते काही मिळालं नाही. त्यानंतर MPSCच्या मी मेन्स देत होतो, पण UPSC करत असल्यामुळे त्याच्यावर कधी फोकस केलेला नाही आहे, त्यामुळे तिथं माझं काही सिलेक्शन झालेलं नाही आहे. आणि युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल आहे MHS नाशिक, जी हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी आहे. त्यात मला 2 गोल्ड मेडल, एक 3rd इयरला सर्जरीचं होतं आणि फायनल इयरला ओव्हरऑल युनिव्हर्सिटी टॉपरचं होतं. बाकी इग्नूमध्ये बरेचसे काही कोर्सेस केलेत, त्यातही बरेच चांगले मार्क मिळाले, ते तुम्ही स्टेटस आणि चॅनलला बघितलंच असेल. आणि तसंही माझं MA अँथ्रो चालू आहे, या दिवाळीपर्यंत ते कंप्लीट होऊन जाईल. आता लॉही परस्यू करतोय मी. बाकी जाऊ द्या, माझ्याविषयी काही सांगण्याची आवश्यकता नाही. अप्रोच बॅचेस जे आपण चालू करतोय किंवा आपण चालू केलेले आहेत ऑलरेडी, तर त्याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया. बघा, आपली कंबाईन प्रिलिम्सची ऑलरेडी बॅच झालेली आहे, आता ती रेकॉर्डेड अवेलेबल आहे. ज्या लोकांचा कंबाईनला खूप कमी स्कोर आलेला आहे त्यांनी कंबाईनला अप्रोचची बॅच आपली जॉईन करू शकता, की येणारी पुढची जी 23ची कंबाईन आहे त्याला तुम्हाला त्याचा फायदा होईल. कंबाईन मेन्सची आपण बॅच चालू केली, ॲडमिशन चालू आहेत. कंबाईन मेन्समध्ये आपण मराठी, इंग्रजीचे अप्रोचेस, GSचे पूर्ण विषय जे आहेत त्याच्या अप्रोच, फक्त आपण त्यात कायदे घेणार नाही. 2022च्या मेन्सचा आपण अप्रोच घेणार नाही आहे, आपण 2023-24 पुढच्या येणाऱ्या परीक्षेला डोळ्यासमोर ठेवून अप्रोचची बॅच कंबाईनची 2-3 दिवसामध्ये किंवा एक फार तर फार 5-6 दिवसामध्ये आपल्या पुस्तकाचं काम संपलं की ती बॅच ॲक्टिव्हली चालू होईल. ॲडमिशन चालू आहेत, राईट. त्यानंतर ॲडमिशनमध्ये ते नंतर बोलतो मी. MPSC मेन्स राज्यसेवा मुख्य परीक्षेची पण आपले बॅच चालू आहे, त्याचे 17 लेक्चर ऑलरेडी रेकॉर्ड झालेले आहेत. त्याच्यामध्ये पण मराठी, इंग्लिश असेल, GS 1, 2, 3, 4 सगळे अप्रोचेस आपण त्याच्यामध्ये सगळे विषय अप्रोच थ्रू सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला बराचसा फायदा होऊ शकतो. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जे आपले अप्रोचची बॅच आहे, ऑलरेडी 17 लेक्चर झाले, त्यामुळे तुम्ही आत्ता जरी जॉईन केली तरी तुम्हाला पुढचे 5-6 दिवस जेव्हा आपले नवीन लेक्चर चालू होतील तोपर्यंत बघायला लेक्चर तिथं अवेलेबल असतील. आता पुढचे जे काही फीचर्स आहेत बॅचविषयीचे, डेमो व्हिडिओ तुम्हाला आपलं यूट्यूबचं जे चॅनल आहे जिथं तुम्ही बघताय आता मेड सिम्पल, या ठिकाणी तुम्हाला डेमो व्हिडिओ बघायला मिळेल. अप्रोचचा पण डेमो व्हिडिओ बघायला मिळेल आणि सुधाकर सरांचाही थोड्या वेळात तो आपल्या चॅनलला येईल. त्याच्यानंतर पुढची जी आपली बॅचचे फीचर्स वगैरे आहेत त्याविषयी आपण थोडंसं बघूया. तर बघा, ही रॅपिड रिव्हिजनचं एक वेगळंच होतं. तर याच्यामध्ये राज्यसेवा GS 4 विषयीची माहिती दिलेली होती. ठीक आहे, त्याची काही आवश्यकता नाही, आपण पुढचं बघूयात. आता याच्यामध्ये काय जेनेटिक मोड ही काय भानगड आहे, तर याच्यामध्ये आपण काय करतोय की जे आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्याचीच ऑडिओ पण प्रोव्हाइड करतो. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पण मिळेल, ऑडिओ पण मिळेल आणि तुम्हाला लेक्चरच्या आधीच्या PDF अप्रोचसाठीच्या आणि जे लेक्चरमध्ये शिकवतो ते PDFवर लिहिलेलं ती PDF, म्हणजे अशा 4 बाबी तुम्हाला एका लेक्चरच्या बाबतीमध्ये मिळतील. त्याच्यानंतर रेकॉर्डेड व्हिडिओ असतील, रेकॉर्डेड ऑडिओ पण असतील, PDF असतील, त्याला अनलिमिटेड ॲक्सेस असेल, तुम्ही कितीही वेळा बघू शकता. आणि सर्व बाबी ज्या आहेत तर त्या टेलिग्रामवर असतील. टेलिग्रामला आपण प्रायव्हेट ग्रुप केलेला आहे, कंटेंट रेस्ट्रिक्टेड, त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ अपलोड करत असतो. आता पूर्वी आपण लाईव्ह लेक्चर घ्यायचो, पण कमी विद्यार्थी अटेंड करत असल्यामुळे मी ठरवलं की कशाला विनाकारण वगैरे 8, 10, 15, 20, 25 विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह घ्यायचं. त्यामुळे आता कंप्लीट बॅच रेकॉर्डेडच आपण ठेवलेली आहे, राईट. त्याच्यानंतर सर्व प्रायव्हेट झालं आणि स्ट्रिक्टली बेस्ड ऑन PYQ आहे. अप्रोचची बॅच तर PYQच असते, PYQ अनालिसिसच असतं. पण कंटेंटची बॅच पण जी आहे की त्याला आधार किंवा त्याला जी डायरेक्शन आहे ते आपण PYQ थ्रू घेत असतो. त्याच्यानंतर बॅचची फीस जी आहे, तर थोडक्यात तुम्हाला बॅचची फीस सांगतो. सुधाकर सरांची ॲग्रिकल्चरची जी बॅच आहे तर त्याची फीस 500 रुपये आहे. त्याच्यानंतर सुधाकर सरांची पेपर 2 पार्ट 2 जो आहे तर त्याची फीस आहे 1000 रुपये, राईट. सुधाकर सरांचीच पेपर 3ची जी बॅच आहे त्याची फीस आहे 1500 रुपये. आणि ह्या तीनही बॅच जर एकत्र घेतल्या, या तीनही बॅच एकत्र घेतल्या तर फीस आहे 2000 रुपये, राईट. हे सुधाकर सरांच्या बॅचची फीस स्ट्रक्चर आहे. आता जी बॅच मी घेणार आहे GS 4ची बॅच, ज्याच्यामध्ये इकॉनॉमी असणार आहे प्लस सायन्स असणार आहे, तर त्या बॅचची फीस आहे 1000 रुपये, राईट. याच्यामध्ये आता ज्यांना फक्त इकॉनॉमी घ्यायची आहे कंबाईन मुख्यसाठी त्यांसाठी पण 1000च असणार आहे. ज्यांना इकॉनॉमी प्लस सायन्स घ्यायची त्यांनाही 1000च असणार आहे. माझं मार्केटिंग स्किल खूपच वाईट आहे, मला त्यातला सेन्स अजिबात कळत नाही.
फीसचं पण तुम्हाला असं वाटेल की कधी कधी काय विचित्रपणा आहे, पण जे मला पडतं त्या गोष्टी मी करतो. आता याच्यामध्ये काहीच लॉजिक नाही आहे की ज्याला इकॉनॉमी घ्यायचं त्याला 1000 आणि ज्याला इकॉनॉमी प्लस सायन्स घ्यायचं त्यांनाही 1000, पण आपण ते तसंच ठेवलेलं आहे. आता हे झालं आपलं कंटेंट बॅचचं. आणि करंट अफेअर्सची जी बॅच आहे आपली चालू घडामोडीची, तर त्या बॅचची फीस आहे आपली 350 रुपये. आता राहिल्या ॲप्रोचच्या बॅचेस. तर ॲप्रोचच्या बॅचमध्ये जी कंबाईनची बॅच असणार आहे प्रिलिम्सची, तर कंबाईन प्रिलिम्स ॲप्रोच बॅचची फीस असणार आहे आपली 500 रुपये. MPSC प्रिलिम्सची जी बॅच असणार आहे आपल्या ॲप्रोचची त्याची फीस असणार आहे 600 रुपये. कंबाईनची जी मेन्सची ॲप्रोच बॅच असणार आहे कंबाईन मेन्स, त्याची फीस आपली आहे 1000 रुपये. आणि राज्यसेवा म्हणजे MPSC मेन्सची बॅच जी असणार आहे त्याची फीस आहे आपली 2000 रुपये. आणि ह्या 2000 रुपयामध्येच आपण काय करतोय, मराठी इंग्लिश GS 1 2 3 4 याचा ॲप्रोच देतोय. आता बघा मार्केटिंग स्किल माझं कसं वाईट आहे की ज्या लोकांनी सुरुवातीला 600 रुपये भरून ही राज्यसेवा मुख्यची बॅच घेतली होती तेव्हा आपण फक्त GSचे त्याच्यात लेक्चर घेणार होतो, त्याच्यात मराठी इंग्लिश नव्हतं. आता ज्यांनी 600 रुपये भरून ती बॅच घेतली त्यांना त्या 600 रुपयामध्येच मराठी इंग्लिशचे ॲप्रोच पण मिळणार आहेत, जे की ॲप्रोच 2000 रुपये फीस भरून बाकीच्यांना मिळणार आहेत. म्हणजे याचा अर्थ एक आहे की ज्यांनी सुरुवातीला ॲडमिशन घेतले त्यांना फायदा होतो. आणि मी हे कायम सांगत आलो, आपल्या बॅचमध्ये कधी डिस्काउंट असणार नाही आहे, काहीतरी 20%, 25%, 70% असे डिस्काउंट आपण करत नाही. जी काय फीस आहे आपली परत वाढतच जाते. त्यामुळे ज्यांना ॲडमिशन घ्यायचं त्यांनी लवकर घेतलं तर त्यांना कधी फायदा असतो. आणि दिलेल्या गोष्टी सांगितलेल्या गोष्टीपेक्षा आपण 2-3 गोष्टी एक्स्ट्रा देतो काय, म्हणजे तिथं असा विचार करत नाही की एक गोष्ट ॲडिशनल देतो किंवा ते पैसे जास्त होतील कमी होतील. मला जे डोक्यात वाटतं एक रफ टोकताळे आपले जे पैशाचा हिशोब आहे त्याच्यानुसार मी डिक्लेअर करतो की एवढी फीस असणार आहे. मग त्याच्यामध्ये काही ॲडिशनल गोष्टी जरी आपण ॲड केल्या तरी त्या इन्क्लूड करत नाही. कंबाईन प्रिलिम्समध्ये पण आपण गणित हा विषय घेणार नव्हतो, तरी पण आपण तो फ्रीमध्ये त्याचेही लेक्चर 2-3 ॲड केलेले आहेत. राज्यसेवा प्रिलिम्समध्ये पण CSATचं आपण कधी बोललेलो नव्हतं, तरी त्याचे 1-2 लेक्चर आपण CSATचे टाकलेले आहेत. त्यामुळं ते फीस मला असं वाटतं की ते एवढं मॅटरच करत नाही जेव्हा तुम्हाला काही गोष्ट द्यायची असते, राईट. तर हे एक साधारण ओव्हरऑल फी स्ट्रक्चर आपलं या बॅचचं असणार आहे. त्याच्यानंतर फक्त ज्यांना सायन्स अँड टेक्नॉलॉजी घ्यायची आहे त्यांच्यासाठी ही फीस ठेवली होती 750 रुपये. आणि फक्त इकॉनॉमी ज्यांना घ्यायची त्यांच्यासाठी 750 रुपये ठेवली होती. पण मी आता ते ठरवलं की हे नकोच असं काही, तर वेगवेगळे बॅचेस ते ग्रुप पण भरपूर होत आहेत. त्यामुळे आता डायरेक्टली 1000 रुपयामध्ये तुम्हाला इकॉनॉमी घ्या किंवा तुम्ही सायन्स अँड टेक घ्या किंवा दोन्ही मिळून घ्या, ते 1000 रुपये फीस असणार आहे, राईट. तर ती ह्या GS 4 बद्दलची आहे. त्याच्यानंतर सॉरी ही 1000 रुपये ही अशीच असणार आहे. तुम्हाला बाकीचा कॉन्टॅक्ट काही करायचं असेल तर व्हॉट्सअपची तुम्हाला लिंक पण दिलेली आहे. आणि आपलं जे मेन चॅनल आहे MPSC मेड सिम्पल त्याच्यावर आपण QR कोड देतो. ॲडमिशन प्रोसेस कशी आहे त्याच्याविषयी सांगतो. MPSC मेड सिम्पल नावाचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर आपला एक QR कोड दिलेला असतो. तो QR कोड तुम्ही स्कॅन करायचा, तो स्कॅन करून पेमेंट करायचं. पेमेंटचा स्क्रीनशॉट किंवा पेमेंटचे जे डिटेल्स आहेत ते आपल्याला तुम्ही तिथेच एक बॅच मेड सिम्पल नावाचा ID दिलेला आहे, त्या ॲडमिशन प्रक्रियेमध्येच एक दिलेला ID आहे टेलिग्रामचा, तर त्या IDवर तुम्ही तो स्क्रीनशॉट सेंड करायचा. तो सेंड केल्यानंतर मी तुम्हाला त्या बॅचमध्ये ॲड करतो. अजून एक गोष्ट की तुम्ही जे काही प्रायव्हसी सेटिंग केलेली असते की कुणी तुम्हाला कुठल्या ग्रुपमध्ये ॲड करू नये, त्यामुळं कधी कधी मला ॲड करता येत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही पेमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करता त्यावेळेस एन्श्युअर करा की तुमचं प्रायव्हसी सेटिंग मध्ये तुम्ही मला अलाऊ करता की मी तुम्हाला बॅचमध्ये ॲड करेल, राईट. एवढी सोपी प्रोसेस आहे. याच्या व्यतिरिक्त कोणाला काही डाऊट असेल तर आपला मोबाईल नंबर दिलेला असतो, त्याच्यावर तुम्ही माझ्याशी चर्चा करू शकता. आता पुढची जी एक बॅच आहे ती आपण मराठी इंग्लिशची चालू करत आहोत. तर ती बॅच असणार आहे संतोष पवार सरांची. त्याविषयी मी तुम्हाला परत डिटेल सांगेल किंवा संतोष पवार सरांनी काय केलं आहे त्याचं एक ओरिएंटेशन लेक्चर पण घेतलं आहे, तर ते आता मी थोड्या वेळात यूट्यूबवर अपलोड पण करणार आहे, राईट. त्याविषयी थोडंसं वेगळं आपण चर्चा करू शकतो, राईट. एवढे सगळे बॅचविषयीची डिटेल होती. अजून तुम्हाला काही डाऊट असेल, काही क्वेरी असेल तर तुम्ही मला फोन करू शकता. मेन ज्या सगळ्या गोष्टी आपल्या चालतात का जिथून कन्वे होतात त्या MPSC मेड सिम्पल नावाचं टेलिग्रामला आपलं चॅनल आहे, ज्याचे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या टेलिग्रामच्या चॅनलवर जाऊ शकता, जिथे तुम्हाला प्रत्येक बॅचविषयीचे अपडेट असेल, डिटेल्स असेल. आणि दुसरी अजून एक गोष्ट, आपलं जे काही मार्केटमध्ये पुस्तक येतं आहे 2022 राज्यसेवा मुख्य परीक्षेचे जे काही GS 1 2 3 4 आहेत त्याचं ॲनालिसिसचं आपण फक्त 22च्या पेपरच्या ॲनालिसिसचं बुक काढतो, त्याच्याविषयी एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलंच, राईट. सो थँक्यू व्हेरी मच.